श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आज बोटनेक ब्लाऊजची कटिंग, बॅकनेक कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. मी शोल्डर घेतले 7.5, गळा घेतला 4.5, गळा रुंदी, उंची घेतली आपण 2.5. आखून घेऊया. या ब्लाऊजची कटिंग अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. शोल्डर आर्म होल किती करायचे आपल्याला घेतली. कटिंग झाली. नेक उंची. पेपर कॅनव्हास घ्यायचं आपल्याला. कॅनव्हासवर गळा केला ना तर फिनिशिंग छान येते. गळा रुंदी घेतली मी 4.5, उंची घेतली 9. आखून घ्यायचं, बॉक्स करून घ्यायचं. एक आकार देऊया आता. हा खूप ट्रेंडिंगमध्ये नेक चाललं आहे बरं का. कस्टमरला हा खूप आवडतो आहे. बरेच जणांनी हा नेक शिवून घेतलेला आहे. असा आकार द्यायचे. कट करून घेऊया. एकदम व्यवस्थित कट करायचे. जेणेकरून फिनिशिंग आपली छान येईल. इथे राऊंड छोटा होता त्यामुळे स्ट्रेट घेतले मी कट. हे आता आपल्याला अस्तरवर चिटकवून घ्यायचं आहे. प्रेस केलं ना तर चिटकलं जातं ते कॅनव्हास. शिवून घेऊया आता आपण. सुलटवर अस्तर ठेवायचं आपल्याला. पलपिन लावून घेऊया जेणेकरून आपला आकार व्यवस्थित येईल. कॅनव्हासच्या साईडने टिप मारून घ्यायची आपल्याला. एकदम आपण जसं कट केलं ना त्यानुसारच आपल्याला टिप घ्यायची. फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. ब्लाऊज ही फिनिशिंगवर तर डिपेंड आहे. कस्टमर आपले फिनिशिंग पाहूनच आपल्याकडे येतात. मग बापा आम्ही साईडनेच घेते टिप. स्टिचिंग करून घ्यायचे आता साईडनी. त्या नेक वरच्या साईडने टिप मारून घेऊया. 1/2 इंच अंतर ठेवा. नेकला आता 1/2 इंच अंतर ठेवून टिप घ्यायची आपल्याला. कट करून घेऊया. मधून पण कट करूया. कट मारायचं मधून. 1/2 इंच अंतर ठेवून कटिंग करायचे आपल्याला. हे पहा मी कशी कटिंग करते. हे कट झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट द्यायचेत जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल, नेकला फिनिशिंग येईल. थोड्या थोड्या अंतरावर कट द्यायचे.
पलटी मारून घेऊया. हे बघा पलटी मारायचे. पलटी मारून आपल्याला टोक त्याचे व्यवस्थित करून घ्यायचे, जेणेकरून आपले डिझाईन व्यवस्थित येईल. आपल्याला जसा आकार पाहिजे तसा आला पाहिजे. हे पहा, आपण जसं स्टिच केले त्यानुसार आपल्याला त्या हे करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं. पण मी प्रेस नाही करत आहे. हे पहा, पलटी केल्यानंतर आपला नेक असा दिसतोय. त्याला त्या साईडने टिप मारून घ्यायची. तुम्ही नाही केली प्रेस. इथे थोडंसं कापड अडकले टिपमध्ये. टोक थोडंसं त्यामुळे परत आलेलं, त्यामुळे परत करते. टोक व्यवस्थित करून घेते ते. हे पहा, साईडने टिप मारायची, जेणेकरून आपला आकार व्यवस्थित येईल नेकचा. डिझाईन करताना फिनिशिंग खूप महत्त्वाचे असते. आपल्या साईडने अशी टिप मारून घ्या. माझी झाली टिप मारून. फिनिशिंग पण एकदम छान आलेली आहे. हे पहा, नेक कसा दिसतोय आपला. खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहेत आपल्याला. साईडने टिप मारून घ्यायचे. माझे ब्लाऊज डिझाईन कशी वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जा. साईड एक्स्ट्राचा कापड कट करायचे. आणि तुम्ही माझे ब्लाऊज डिझाईन कुठून पाहता ते पण सांगत जा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. कशी वाटली डिझाईन ते पण सांगा.